गणेशोत्सव आणि ईद मिलादच्या सणानिमित्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमीप्रमाणे यंदाही गोरेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत माणगाव उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेत शासकीय विश्रामगृहामध्ये शांतता समिती, सागरी सुरक्षा, ग्रामरक्षक दल आणि पोलीस पाटील यांच्या संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेत आंबेत आणि खाडीपट्टा विभागातील सर्व समाजातील गाव कमिट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता। यावेळी या खाडीपट्टा परिसरातील सर्व समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। कोकण विभाग हा सर्व धर्म समभाव जपणारा विभाग आहे आणि आम्ही सर्व गुण्यागोविंदाने राहतो। आम्ही कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखून येणारे सण एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने साजरे करू, अशी ग्वाही त्यांनी पोलीस प्रशासनाला दिली। या सभेत माणगाव उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी आणि गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्वे यांनी नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले। आपण इतर वेळी असं प्रत्येक जण आपापल्या कामात असतो, भेट होत नाही तशी, तर हा एक निमित्त असतात। त्या निमित्तानं आपण सगळे भेटतो आणि आपल्याबद्दलचं एकमेकांबद्दलचं जे काही प्रेम आहे, आस्था आहे आपल्याबद्दल, ती आपण एकमेकाशी शेअर करतो आणि हे आपल्यातलं बंधुभाव किंवा जे काही नातं आहे ते अजून वृद्धिंगत करतो आपण। तर यावर्षी पण जो काही गणेशोत्सव आणि ईद ए मिलादचा जो काही सण आहे, यावेळेला गणपती 11 दिवसाचा आहे आणि 5 तारखेला मला वाटतं ईद ए मिलादचा सण आहे आणि 6 तारखेला गणेश विसर्जन आहे। त्यामुळे हा इश्यू नाही आहे यावेळेला की म्हणजे गणपती आणि गेल्या वर्षी एका दिवशी आलं होतं, तर तो पण इश्यू नाही आहे यावेळेला। आणि इकडे या भागात तर तो प्रश्नच नाही आहे की म्हणजे त्या काही मिरवणूक एका दिवशी निघत आहेत किंवा दोन्ही समाजाच्या येत आहेत, असं काही आता तो प्रश्नच नाही आहे। आपण मिळूनच सर्व सण साजरे करता आणि आपल्या गावाकडे एकोपा आपला चांगल्या प्रकारे आहे। त्यामुळे आम्हाला निव्वळ तुम्हाला येऊन भेटण्याचा हा योग असतात, त्याद्वारे जे काही शासनाने गाईडलाईन्स दिलेले आहेत किंवा काय आहे त्या अनुषंगाने आम्हाला पूर्तता करण्यासाठी यावं लागतं आणि तुमची भेट घ्यायला लागते। प्रकारची शासन दरबारी किंवा आपल्या पोलीस स्टेशनच्या अभिलेखी कुठल्याही प्रकारची तशी नोंद नाही। मागचा एक आंबेत मधला जर बॅनरचा विषय सोडला तर त्यानंतर पोलीस ठाणे अभिलेखावर तशा पद्धतीची कुठलीही नोंद नाही। मी तो मुद्दा उपस्थित करून आपल्याला एवढेच जाहीर आवाहन करेन की कुठले बॅनर्स असतील, पोस्टर्स असतील, होर्डिंग्स असतील, जबाबदारी घेऊन जबाबदारीने ते लावले गेले तर त्याच्यातनं अशा कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्था, शांतताचा प्रश्न निर्माण होणार नाही। तुम्ही सगळे सुज्ञात, मला काय म्हणायचं आहे तो मेसेज मला वाटतं तुमच्यापर्यंत गेला असावा। त्यामुळे निश्चितपणे पर्टिक्युलर ज्या शासकीय आस्थापना आहेत त्यांच्या योग्य त्या परवानग्या घेऊन योग्य ठिकाणी एखादा बॅनर लागलाय त्याच्यावरच न लावता अन्य काही गोष्टी उंचीवर लावता वगैरे ही सगळे जर अटी शर्ती पाळल्या तर तो बॅनरचा जो छोटा मोठा विषय असेल तो देखील तशा पद्धतीने कुठले वाद निर्माण होणार नाही। प्रतिनिधी अक्रम झटाम, NTV न्यूज मराठी, रायगड।